नवीन वर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर मिरज वाहतूक शाखेने नियमभंग करणाऱ्या विरोधात कठोर कारवाई करत आपली सतर्कता दाखवून दिली आहे। पोलीस अधीक्षक संदीप घुगे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिल्डा यांच्या आदेशानुसार नूतन वर्षाच्या पूर्वसंध्येला मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणारे, ट्रिपल सीट प्रवास करणारे तसेच सीट बेल्ट न वापरणाऱ्यावर धडाकेबाज कारवाई करण्यात आली आहे। मिरज वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील गिड्डे यांनी दिलेल्या माहितीनुसार केवळ 31 डिसेंबर रोजी ड्रिंक अँड ड्राईव्हच्या 18 केसेस नोंदवण्यात आल्या आहेत। या गुन्ह्यांमध्ये दोषी आढळलेल्या वाहन चालकाला 10,000 रुपयाचा दंड किंवा 6 महिन्याचा कारावासाची तरतूद आहे। याशिवाय गेल्या वर्षभरात वाहतुकीच्या नियमभंगाच्या एकूण 158 कारवाया करून 2,46,700 रुपयाचा दंड वसूल करण्यात आला आहे। दरम्यान 1 जानेवारी ते 31 जानेवारी या कालावधीत संपूर्ण महाराष्ट्रात रक्षा सप्ताह राबवण्यात येणार असल्याची माहितीही देण्यात आली आहे। या कालावधीत नागरिकांनी वाहन चालवताना सीट बेल्ट आणि हेल्मेटचा वापर करावा, मद्यप्राशन करून वाहन चालवू नये असे आवाहनही वाहतूक निरीक्षक सुनील गिड्डे यांनी केले आहे। वाहतूक नियमांचे पालन केल्यास अपघात टाळता येतात आणि स्वतःही इतरांचे प्राण वाचवू शकतात असे सांगत त्यांनी सर्व नागरिकांना नववर्षाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत। मी सुनील गिड्डे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, वाहतूक नियंत्रण शाखा मिरज। सर्वप्रथम आपणा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। काल 31 डिसेंबर, नवीन वर्ष सर्वांना उत्साहात आणि नव्या उमेदीनं साजरी करता यावं याकरता सांगली जिल्ह्याचे लोकप्रिय पोलीस अधीक्षक आदरणीय संदीपजी घुगे सर यांच्या मार्गदर्शनानुसार तसेच आपले सर्वांचे लाडके पोलीस उपविभागीय अधिकारी आदरणीय प्रणील गिल्डा सर यांच्या मार्गदर्शनानुसार संपूर्ण मिरज परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता। काल 31 डिसेंबरच्या पूर्वसंध्येला मिरज विभाग वाहतूक नियंत्रण शाखा तसेच मिरज शहर पोलीस ठाणे अंतर्गत आम्ही जवळपास 18 तळीरामावरती मोटार वाहन कायदा 185 अन्वये खटले दाखल केले आहेत, ज्यामध्ये जवळपास 10,000 रुपये दंड किंवा 6 महिन्याची शिक्षा अशा प्रकारे या शिक्षेचे स्वरूप असणार आहे। गेल्या 1 वर्षभरामध्ये वाहतूक नियंत्रण शाखा मिरजकडून जवळपास 158 मद्यधुंद वाहन चालकावरती कारवाई करण्यात आली आहे। त्याच्यातून जवळपास 2,46,700 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे। आगामी 1 जानेवारी ते 31 जानेवारी या दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रक्षा सप्ताह सुरू होत आहे। वाहतूक नियंत्रण शाखा तसेच सांगली जिल्हा पोलीस दलाकडून मी आपणा सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपण कायद्याचे पालन करावं, वाहतुकीची शिस्त आपणा सर्वांना असावी, कोणीही दारू पिऊन वाहन चालवू नये, हेल्मेट वापरावं, सीट बेल्टचा वापर करावा, जेणेकरून आपला सर्वांना आपला स्वतःचा तसेच इतरांचा जीव वाचवते। धन्यवाद।